नमस्कार श्रोते हो. तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 27. भाई, या ना भाई. जान्हवी त्याला आवाज देत होती. विश्वजितचं लक्ष तिच्यावर गेलं आणि तो पाहतच राहिला. त्याची पावलं आपोआप त्या दिशेनं चालायला लागली. गेल्या 8 वर्षामध्ये त्याने आपल्या बहिणीला असं दिलखुलासपणे हसताना पाहिलं नव्हतं. ती समुद्रकिनारी वाळूवर बसली होती. तिच्या हातामध्ये खूप सारे बलून होते, जे ती आकाशामध्ये उडवत होती. यावेळी तिच्या चेहऱ्यावर निखळ हास्य होतं. त्या बलूनप्रमाणे ती पण मुक्त संचार करत होती. आज खऱ्या अर्थाने तिने मोकळा श्वास घेतला होता. विश्वजित तिच्या जवळ जाऊन बसला आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला. पहा ना भाई, ही पाण्यामध्ये जाण्याचा हट्ट करत आहे. मी किती समजावलं, पण ऐकायला तयार नाही. सिद्धार्थ तिच्यासाठी आणखी बलून घेऊन आला होता. तुम्ही याला समजावून सांगा. हा माझा अजिबात ऐकत नाही. मला पाण्यामध्ये खेळायचं आहे. त्यात हा मला धमकी देतो की मी भाईंना तुझी कंप्लेंट करेन. प्लीज ना भाई, मला पाण्यामध्ये खेळायचं आहे. जान्हवी क्यूट फेस करत म्हणाली. पण विश्वजितचं तिच्या बोलण्यावर लक्ष होतंच कुठं. तो तर तिचा निरागस हसरा चेहरा आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घेत होता. तुम्ही काही बोलत का नाही भाई? जान्हवीने त्याचा खांदा पकडून त्याला हलवलं. त्याने आपल्या डोळ्यांमध्ये येणारं पाणी शिताफीने थोपवलं. तिला घेऊन जा. विश्वजितने परमिशन दिली. आता तुझं काही खरं नाही. सिद्धार्थने तिला दोन्ही हातावर उचलून घेतलं आणि पाण्याजवळ घेऊन गेला. तशी ती घाबरली. मला भीती वाटते. पाणी खोल तर नसेल ना? जान्हवी चांगलीच घाबरली होती. भाईने परमिशन दिली आहे म्हणून मी तुझं अजिबात ऐकणार नाही. आणि तुझ्यासमोर जी व्यक्ती उभी आहे ती स्विम चॅम्पियन आहे, म्हणून घाबरण्याचं कारण नाही. सिद्धार्थने तिला उथळ पाण्यामध्ये बसवलं. तो थंडगार पाण्याचा स्पर्श होताच ती खळखळून हसायला लागली. त्या स्पर्शाने ती मोहरून गेली होती. एक सुंदर अनुभूती तिला गारवा देत होती. बाहेरचं जग किती सुंदर आहे यावर तिचा विश्वास बसत नव्हता. आज ती स्वतःच्या कोशातून बाहेर आली होती. विश्वजितचं लक्ष सहज आरोहीवर गेलं. तिचा चेहरा कोमजलेला वाटत होता. आपण रागाच्या भरात जास्तच बोलून गेलो याचं त्याला वाईट वाटत होतं. विश्वजित तिच्या जवळ आला आणि तिला घट्ट मिठी मारली. थँक्यू सो मच. आज तिने जे केलं होतं त्यासाठी तिचे आभार कसे मानावे हेच त्याला समजत नव्हतं. पण काही वेळापूर्वी तो ज्या पद्धतीने वागला होता त्यामुळे तिला विश्वजितचा भयंकर राग आला होता. म्हणून तिने दोन्ही हाताने जोर लावत त्याला मागे ढकललं आणि निघून गेली. तसा त्याला आपण केलेल्या चुकीचा पश्चाताप झाला. आता तिचा रुसवा कसा घालवायचा हेच त्याला समजत नव्हतं. सिद्धार्थ, जान्हवीला व्यवस्थित घरी घेऊन जा. मी सिक्युरिटी पाठवून देतो. विश्वजित काळजीने म्हणाला. डोंट वरी भाई, आम्ही 5 मिनिटात निघणार आहोत, सिद्धार्थने सांगितलं. दोघांनी त्याला बाय केलं आणि विश्वजित निघून गेला. घरात सर्वांना समजलं होतं की सिद्धार्थ आणि आरोही तिला घेऊन बीचवर गेले होते, म्हणून आरोहीवर रागवण्याचे कारण राहिले नव्हते. पण आरोहीची हकालपट्टी झाली नाही म्हणून त्रिशाला वाईट वाटणे स्वाभाविक होते. आरोहीने कपडे चेंज केले. तिला विश्वजितचा भयंकर राग आला होता, पण जान्हवीसाठी तिचं जाणं गरजेचं होतं. नाहीतर तिने विश्वजितचा चेहरासुद्धा पाहिला नसता. आरोहीने महागडा डार्क ब्ल्यू कलरचा कुर्ता आणि त्यावर लेगिन्स घातली होती, जे विश्वजित तिच्यासाठी घेऊन आला होता. त्रिशाचं लक्ष तिच्यावर गेलं. तिला माहीत होतं
दोघे कशासाठी चालले आहे, तरी तिच्या मनात नको ते विचार येत होते. हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी इतकं तयार होण्याची काय गरज होती? तुम्ही नक्की तिथेच चालला आहात ना? त्रिशाने खोचकपणे विचारलं. तिने असं हटकलेलं आरोहीला अजिबात आवडलं नव्हतं. तुम्ही चुकीचा समज करून घेत आहात. मी जान्हवीसाठी चालली आहे, आरोही म्हणाली. निदान माझ्यासमोर तरी खोटं बोलू नको. मुलींच्या बाबतीत विश्वजित कसा आहे हे तुला सांगायची गरज नाही. त्याने तुझ्यावर पण ट्राय केलं असणार. बट आय डोंट केअर. एकदा का आमचं लग्न झालं त्यानंतर तुला धक्के मारून या घरातून हाकलून देते का नाही पहा तू. त्रिशा मुद्दाम तिला चेतवत होती, जेणेकरून तिने ट्रिप कॅन्सल करावी. पण तिच्या बोलण्याचा आरोहीवर परिणाम झाला नाही आणि ती त्रिशाला न जुमानता निघून गेली. विश्वजित तिची वाटच पाहत होता. त्याने तिच्यासाठी फ्रंट साईडचा दरवाजा उघडला. पण त्याआधी आरोही मागच्या सीटवर जाऊन बसली. ती सोबत असल्यामुळे आज तो स्वतः गाडी ड्राईव्ह करणार होता. पुढे येऊन बस, मी तुझा ड्रायव्हर नाही, विश्वजित ड्रायव्हिंग सीटवर बसत म्हणाला. मी इथेच ठीक आहे. माझी तुमच्या शेजारी बसण्याची पात्रता नाही, आरोही चेहरा फिरवत म्हणाली. तिला किती राग आला आहे हे तिच्या बोलण्यावरून जाणवत होतं. त्याने कारचा मिरर व्यवस्थित सेट केला. तिचे गाल रागाने लाल झाले होते, ज्यामध्ये ती कमालीची क्यूट दिसत होती. विश्वजितने गाडी स्टार्ट केली. तिची साथ लाभणार म्हणून त्याने कितीतरी स्वप्नांचे मनोरे बांधले होते, पण त्याच्या एका चुकीमुळे ते धुळीला मिळाले होते. सॉरी आरोही, मी असं बोलायला नको होतं. प्लीज मला माफ कर. विश्वजित पहिल्यांदा कोणा मुलीला रिक्वेस्ट करत होता. तुम्ही स्वतःच्या जागी योग्य असाल, पण सत्य जाणून न घेता तुम्ही ज्या पद्धतीने वागला ते मला आवडलं नाही. मी तुमच्या घरी काम करते याचा अर्थ असा नाही तुम्ही मनात येईल ते माझ्यासोबत वागाल. सिद्धार्थ तुमची परमिशन घेणार होता, पण जान्हवीला वाटलं तुम्ही तिला पाठवणार नाही म्हणून तिनेच नकार दिला होता. तरीही सिद्धार्थने तुम्हाला कॉल केला होता, पण तुम्ही कॉल उचलला नाही, आरोहीने सांगितलं. त्याने मोबाईल चेक केला तर त्यावर सिद्धार्थचा मिस कॉल येऊन गेला होता. जे झालं ते विसर आणि मला माफ कर. आपला प्रवास लांबचा आहे आणि मला तुझी सोबत हवी आहे. विश्वजित रोमॅन्टिक मूडमध्ये आला होता. मला झोप आली आहे. महाबळेश्वर आल्यानंतर मला उठवा, आरोहीने मुद्दाम डोळे मिटून घेतले. त्याने लाऊड आवाजामध्ये गाणं स्टार्ट केलं. तशी आरोही खडबडून जागी झाली. प्लीज सर, बंद करा ते, माझे कान दुखत आहे. आधीच ते इंग्लिश गाणं तिच्या डोक्यावरून चाललं होतं. तू माफ केल्यानंतर सॉन्ग बंद होईल, विश्वजित हसू आवरत म्हणाला. फाईन सर, मी तुम्हाला माफ केलं. बहिरी होण्यापेक्षा ते कितीतरी पटीने जास्त चांगलं आहे. आरोहीने दोन्ही हाताने कान झाकून घेतले होते. त्याने सॉन्ग बंद केलं आणि गाडी थांबवली. आता पुढे येऊन बसायचं, नाहीतर गाडी एक सूत पण जागची हलणार नाही. विश्वजित ऐकणार नाही हे तिला माहीत होतं, म्हणून ती चुपचाप पुढे येऊन बसली. तुम्ही खूप हट्टी आहात सर, पण हा अधिकार आपल्या माणसांवर दाखवायचा असतो. आरोहीला नक्की काय बोलायचं आहे त्याला समजलं नव्हतं. तो सीट बेल्ट लावण्याच्या बहाण्याने तिच्या जवळ झुकला. त्याने फवारलेल्या सेंटचा सुगंध तिच्या नाकामध्ये भिनला, ज्यामुळे तिचा श्वास जड झाला आणि पोटामध्ये खड्डा पडला. विश्वजितने ते जाणलं आणि तो मुद्दाम तसाच तिला पाहत राहिला. सर प्लीज, आधी तुम्ही बाजूला व्हा, आरोही म्हणाली. यावेळी दोघांचे चेहरे अगदी जवळ होते. फक्त काही दिवस, त्यानंतर
तुझ्याजवळ येण्यापासून मला कोणीही रोखू शकणार नाही. तू पण नाही. विश्वजितने सीट बेल्ट लावून दिला आणि पुन्हा कार स्टार्ट केली. दोघांमध्ये अबोला होता, पण आरोहीची सोबत असल्यामुळे हा क्षण त्याच्यासाठी खास होता. त्याला हवाहवासा वाटत होता. हा प्रवास कधीच संपू नये असं त्याला वाटत होतं. बरेच दिवसांपासून जुलिया आपल्या बॉयफ्रेंडसोबत गोव्याला गेली होती, म्हणून आज दिवसभर ती घरीच आराम करणार होती. विश्वजित महाबळेश्वरला गेल्यामुळे समशेरा निवांत होता, म्हणून तो जयाला घेऊन फिरायला गेला होता. दोघेही एकमेकांमध्ये गुंतत चालले होते, म्हणून समशेरा तिला पुरेपूर वेळ देत होता. दरवाजावरची बेल वाजली. जुलियाने वैतागत दरवाजा उघडला तर समोर एक अर्धवट वयाचा माणूस उभा होता. कोण हवा आहे? तिला वाटलं कोणीतरी कस्टमर आला आहे, म्हणून तिने ओरडून विचारलं, मला आरोहीला भेटायचं आहे. आरोही इथंच राहते ना? तो माणूस कपाळावरचा घाम पुसत म्हणाला. तशी जुलिया त्याच्याकडे संशयाने पाहू लागली. कोण आहेस तू? आणि आरोहीला कसं काय ओळखतो? जुलियाने विचारलं. मी तिचा लांबचा भाऊ लागतो. तिला भेटायला गावावरून आलो आहे. माझी आरोही कशी आहे? त्याने विचारलं. जुलियाला आरोहीबद्दल जास्त माहिती नव्हती, म्हणून तिने त्या माणसाला आतमध्ये येऊन दिलं. आरोही अगदी मजेत आहे. तिला एका नावाजलेल्या फॅमिलीमध्ये चांगला जॉब मिळाला आहे. आरोहीची चिंता करणं सोडून द्या. ती राणीसारखं आयुष्य जगत आहे. जुलियाने त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवला. पोरीने नशीब काढलं म्हणायचं, नाहीतर तिची मामी तिचं वाटोळं करायला निघाली होती. पण बरं झालं, वेळीच तिच्या मैत्रिणीनं तिला मुंबईला धाडलं, नाहीतर सोन्यासारख्या मुलीची दैना झाली असती. तो माणूस डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाला. ओ आय सी. तरीच मला जया म्हणत होती, तिची मामी एक नंबरची चांडाळबाई आहे आणि तिच्या मामीचा भाऊ तो तर एक नंबरचा नीच माणूस आहे. त्याची आरोहीवर वाईट नजर होती. तो कधी माझ्यासमोर आला ना, मी त्याची मुंडी मुरगळून त्याच्या हातामध्ये देईल. जुलियाने हाताने ॲक्शन काय केली, त्या माणसाला पाणी पिताना जोरात ठसका लागला. तुम्ही आरोहीचा पत्ता दिला तर बरं होईल. एकदा का तिला सुखरूप पाहिलं, त्यानंतर मी गावी जायला मोकळा, त्या माणसाने सांगितलं. जुलियाने लगेच एका कागदावर पत्ता लिहून दिला. त्याने तो खिशामध्ये घातला आणि खाली आला. तसं त्याच्या चेहऱ्यावर विकृत हास्य पसरलं. त्याने खिशातील पर्ची काढली आणि दात विचकत हसायला लागला. या खंडूशी चालाकी करतेस व्हय? अगं, तू पाताळामध्ये जरी लपून बसली असती ना, तरी या खंडूने तुला ओढून काढली असती. आता तुला कशी जन्माची अद्दल घडवतो बघच तू. खंडूने तो कागद खिशात ठेवला आणि पुढच्या कामाला लागला. जेलमधून सुटल्यानंतर खंडूने नीलूवर बारीक लक्ष ठेवलं होतं. तिची एक जवळची मैत्रीण होती, जिचा होणारा नवरा हा खंडूच्या ओळखीतला होता. त्याने त्या मैत्रिणीकडून आरोहीची संपूर्ण माहिती काढली होती आणि मुंबईला आला होता, ज्यापासून आरोही अनभिज्ञ होती. आता जेव्हा खंडू आरोही समोर येईल, त्यावेळी काय होईल हे पाहायचे होते. क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.